आज आपण पाहणार आहोत राज्यातील लाडक्या बहिणींसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे लाडक्या बहिणींना 30,000 रुपये मिळणार आहेत. आता याला कोणत्या लाडक्या बहिणींना 30,000 मिळणार, त्याचप्रमाणे त्यांना कागदपत्र कोणती लागतील, पात्रता निकष काय आहेत आणि हे 30,000 रुपये त्यांना कुठून मिळतील आणि आपल्या बँकेत कसे जमा होतील, ही संपूर्ण माहिती, या विषयाची माहिती आज आपण पाहणार आहोत. राज्यातील लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. राज्यातील लाडक्या बहिणींच्या सक्षमीकरणासाठी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 1 जुलैपासून लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत जवळपास राज्यातील 2 करोड महिला याचा लाभ घेत आहेत. त्यांना प्रत्येक महिन्याला 1,500 रुपये मिळत आहेत. आता काही दिवसांनी कृषी रुपये देखील मिळतील. परंतु तुम्हाला माहीत आहे का, आता लाडक्या बहिणींना आणखीन एक महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे जवळपास राज्यातील लाडक्या बहिणींना 30,000 रुपये मिळणार आहेत. हो, तुम्ही हे खरे ऐकत आहेत. कारण लाडक्या बहिणींना हे 30,000 रुपये एक बँक देणार आहे आणि त्याची परतफेड ही व्याजामार्फत होणार आहे, हप्त्यामार्फत होणार आहे. परंतु ही बँक कुठली आहे, कुठल्या जिल्ह्यात हे पैसे मिळणार आहेत, तर बघूयात संपूर्ण विश्लेषित माहिती. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही एक महत्त्वाकांक्षी योजना असून या योजनेचा राज्यातील लाखो महिला लाभ घेत आहेत. या योजनेअंतर्गत राज्य शासनाच्या माध्यमातून दरमहा 1,500 रुपयांचा लाभ दिला जात आहे. म्हणजेच या योजनेअंतर्गत एका पात्र महिलेला वार्षिक 18,000 रुपयांचा लाभ मिळतो. या योजनेबाबत बोलायचं झालं तर आत्तापर्यंत या योजनेतून पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांना 9 हप्ते देण्यात आले आहेत. जुलै 2024 पासून या योजनेचा लाभ मिळत असून मार्च 2025चा लाभ नुकताच महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता येत्या काही दिवसांनी पात्र महिलांच्या खात्यात वर्ग होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार 6 एप्रिल ते 10 एप्रिल दरम्यान या योजनेचा पुढील हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा केला जाऊ शकतो. दरम्यान आता या योजनेच्या पात्र लाभार्थ्यांसाठी एक मोठी गुड न्यूज समोर येत आहे. राज्य शासनाच्या लाडकी बहीण योजनेतील काही महिलांना आता 30,000 रुपयांपर्यंतचे कर्ज मिळणार आहे. कोणत्या महिलांना मिळणार 30,000 रुपयांचे कर्ज? कोल्हापूर जिल्हा बँकेच्या वतीने 30,000 रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या योजनेत सहभागी महिलांना 10% व्याजदराने या कर्जाचा लाभ मिळणार असून बँकेत पैसे जमा होणाऱ्या 1,38,158 महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. म्हणजेच कोल्हापूर जिल्हा बँकेच्या माध्यमातून फक्त कोल्हापूर जिल्हा बँकेत अकाउंट असणाऱ्या लाडक्या बहिणींनाच कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून गरजू, कष्टकरी व आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना दिलासा मिळणार आहे. अनेक वेळा दैनंदिन व्यवहारांसाठी सावकारी, मायक्रोफायनान्स यांच्याकडून महिलांना अधिक व्याजदराने कर्ज घ्यावे लागते. त्यामुळे त्यांची आर्थिक पिळवणूक होत असते. हा अन्याय थांबवण्याच्या उद्देशाने कोल्हापूर जिल्हा बँकेने ही नवीन योजना आणली असल्याची माहिती बँकेकडून देण्यात आली आहे. या कर्ज योजनेसाठी काही महत्त्वाचे निकष ठरविण्यात आले आहेत. लाभार्थ्यांनी लाडकी बहीण योजनेचे सदस्य असणे आवश्यक असून त्यांचे अनुदानाचे पैसे जिल्हा बँकेत जमा होणे गरजेचे आहे. तसेच कर्ज मिळवण्यासाठी 2 लाभार्थी जामीनदार असणे अनिवार्य आहे. या कर्जाची मुदत कर्ज खात्याच्या नूतनीकरण करता येणार नाही. लाभार्थीने त्याच्या व्यवहाराचे सर्व व्यवहार बँकेमार्फत करणे आवश्यक राहील. याशिवाय कर्ज घेणाऱ्या लाभार्थीने व जामीनदारांनी बँकेचे ब वर्ग सभासद असणे आवश्यक आहे. बँकेकडून 30,000 रुपयापर्यंतचे कर्ज मिळणार असून त्याची परतफेड 3 वर्षात करावी लागेल. यात दरमहा 968 रुपयांचा हप्ता भरण्याची तरतूद करण्यात आली आहे. या कर्ज योजनेमुळे महिलांना त्यांच्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी मोठी संधी मिळणार आहे. धन्यवाद.